पुण्यातील 25 वर्षीय आई आणि तिचे 2 लहान मुलं पोलिसांना भयंकर अवस्थेमध्ये आढळले। घरातील कुटुंब आई आणि त्या 2 लहान मुलांचा शोध घेत होते, तसेच पोलिसही शोध घेत होते। आणि जेव्हा आई आणि हे 2 लहान चिमुरडे सापडले तेही मृत अवस्थेत। त्या 25 वर्षीय आई आणि तिच्या 2 लहान मुलांचा निर्गुणपणे खून करण्यात आला। परंतु नेमकं असं काय घडले, त्यांचा खून कोणी केला, चला तेच पाहूया। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब आणि फॉलो नक्की करा। पुण्याच्या मावळमध्ये राहणारी समरीन, वय वर्ष 25, तिला 2 मुलं होते। तिचे लग्न झाले असून नवऱ्याबरोबर तिचं पटत नसल्यामुळे ती आपल्या आईवडिलांजवळ राहत होती। तसेच तिचे मावळमधील राजेंद्र दगडखेर या व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध होते। त्या प्रेमसंबंधातून ती गर्भवती झाली होती। राजेंद्राला या गोष्टीची आता भीती वाटू लागली, त्यामुळे तिने 25 वर्षे समरीनचं गर्भपात करायचं ठरवलं। समरीन आपल्या आईवडिलांना आजीला भेटते म्हणून सांगून घरातून निघून गेली। इकडे राजेंद्राने तिला गर्भपात करण्यासाठी मुंबईमधील एका हॉस्पिटलमध्ये आणले, परंतु गर्भपात करताना डॉक्टरच्या चुकीमुळे 25 वर्षे समरीनचा दुर्दैवी मृत्यू झाला। यामुळे राजेंद्र अत्यंत घाबरला। त्यांनी तिचा मृतदेह पुण्यात आणला आणि इंद्रायणी नदीमध्ये फेकून दिला। त्यावेळेस तिचे 2 लहान मुलं आरडाओरडा करू लागले। घाबरलेला राजेंद्र आपलं भिंग फुटले म्हणून त्या 2 लहान मुलांनाही नदीमध्ये फेकून दिले। परंतु गुन्हा किती मोठा गेला तरी पोलिसांच्या